बाई किती पसारा झाला हा. काय व बालिताई तर यावेळेस काहीच नाही करू लागून राहिले. आई असल्या की करू लागतात. आता आई तर काही ना काही करू लागेल पाहिजे ना. काहीच नाही करून राहिल्या. एवढे सगळे भांडे पडले बाई. आता यपनाचं काय करू मी. पुरणी किती शिल्लक झालं व. पोळ्याही उरल्या. आता ह्या पोळ्या जरी दिल्या असत्या बालिताई बद बांधून, पण या पुरणाचं काय करू मी आता. येले म्हटलं ना आई नाही घरी तर भांड्याले बाई वगैरे लावतो. आमच्या घरात भेटतही नाही बाई, येतही नाही. आली तर ना हानूस लावू देत नाही. मी तर लावूनच देते बाई भांड्याला धुण्याला. बाई लहान लेकरू करून एवढं मोठं काम सांभाळलंच जात नाही माझ्याच्याने. ए श्याम, तिकडे काय करून राहिला. ये इकडे. जाय ते आता पाय काय म्हणते. जाय जाय आता जोड जाय. जाय तो दादा आहे पाय. तो सोनू दीदी चालली वाटते भाऊ. आता पाणी सांडलं ना मी. पाणी सांडवलं मी. हो दे दे सगळं पाणी सांडून. पाणी सांडवलं ना मी. पाणी सांडवलं ना मी. नुसतं पाणी सांडत राहते मूर्खला. अच्छा मोठे नाही मी मोठे नाही. मी छाना. मी छाना. शाना आला. एक नंबरचा मूर्ख आहे तू. पाणी सांडतो. श्याम ये रे बाबू इकडे. आईले काम करू दे. इकडे ये. इकडे काय करून राहिला. हे कायच पोता आहे वहिनी. कांदे आणले ना ते 8 दिवस झाले आणले बाई. मग निवडा लागत होते ना. सडतीन ना ते पोतल्या पोत्यातच आहेत. आणि अशा या पोत काऊन आणले. ते कांद्याच्या कट्ट्यात काऊन नाहीत आणले. ते गावातून घेतले विकत. हिन आणले. आता मी कोण निवडू ते सांगा. आई असते तर होत होतं. आई नाही तर कुठं मी आता हे काम करू का ती करू. एक ते पोरग सुचू देत नाही. हो आई असली की तुम्हाला काही करायचं कामच नाही पण ना. काय श्यामा आजी कुठे गेली. कशी दिली आजीनं चाट. आजी असली की आजीचं महत्वच नाही राहत. आजी नाही तर कसं समजून राहिला. काय कसं करा काय कसं करा. अरे आई चल पाणी खेळताय ना. पाणी मी छाना दोदा नाही. मी गदा नाही मी. हा गधा नाही म्हणते. एक नंबरचा गधा आहे. गधा कुठला नाही हो वहिनी. भाषा गधा गिदा नाही. शायना आहे. लय शायना आहे. ना बाबू चला तिकडे बसू. चल चल आईले काम करू दे. हो ना. भांडे पहा ना किती जमा झाले. भांडे लयच जमा झाले. हे ताई पुरण ने सांग का. हे बाई वहिनी मी काय करू पुरण नेऊन. मला फक्त शिरी बांधा पुरणाच्या पोळीची. पुरण बिरण नेत मी. माझ्या घरी कोण खाते उद्या. लयच केलं तुम्ही. अंदाज चुकला. ते आई करतात ना तर मग मी काही एवढं लक्ष देत नाही किती करायचं काय. आज थोडंसं शिल्लकच झालं. म्हटलं न्या ना. अर्ध तुम्ही न्या अर्ध मी ठेवते. उद्याही पूर्ण पोळ्या खाणं होतात. नाही 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 बापा. उद्या मला ड्युटीवर जावं लागते. कधी पूर्ण पोळ्या करत बसू मी द्या. फक्त शिदोरी बांधा पूर्णाची माझ्यासोबत. आणि भांडे घासून घ्या ना. अशा उलट जास्त कडक होतं. घासायला भारी जाते. ते तुपाची भरणी बाई. तुपाची भरणी उघडीच आहे ना. हे उचलू चल रे. ए श्यामा चल आपण तिकडे बसू. चल चल भूर जाऊ. पाय ना किती आहे बालताई. असं नाही म्हटलं काही नाही. चला दोघी मिळून घासू भांडे. नाहीतर नेहमी मला किती कामं करू लागतात. आता वेळेस कामही करू लागू राहिल्या. एवढे सगळे भांडे पडले. होय ते चाटू बरं. काय हो चहा चहा. आता तर जेवण झाले. इकडे हेच तर मग सुचून नाहीत राहिले. पहा ना किती पसारा पडला भांड्याला. तुम्हाला म्हटलं भांड्याला बाई सांगा तर ते नाही जमा. ती बाई भेटते व काही लावत राहत मग ती भांडे. आता काय का 2 माणसाची पाहुणेची भांडेला बाई पाहिजे का तुले. चहा ठेवी पहिले. ते भाऊ आले ते. अरे बाय जरा फिक्का करजो. मग लय गोड केलता. इलायची टाक जरा. बाई दूधही राहिलं तापव्याचं. त्या माणसाले काय टामका कर. मम्मी मला भजी द्यावं. थोडीशी भूक लागली. पापड आहे का. हो आहे. थांबा देते. भजी खाता का. पुरडी जेवा ना. भूक नाही झाली का मग. झाली डबल लागली. डबल लागली. थांबा मग देते. पुरणपोळी देऊ का भजी कुरडी पापडच दे. नाही फक्त भजी आणि कुरडी पापड द्या. बरं थांबा देते. तुम्ही तर आले ना उन्हाळ्यात राहिले. मम्मीला सुट्टी नाही ना. मग मम्मीला सुट्टी नाही तर तुम्हाला आहे ना. मग तुम्ही ना तुम्ही थांबा. मम्मीलाच द्या. आपण मग मस्त मज्जा करू. पाणीपुरी खायला जाऊ. आईस्क्रीम आणू. थांबा ना तुम्ही. आता तर शाळा उघडते. जाऊ द्या आता दिवाळीतच येईन. मामी भजे द्या. हा थांबा देते. थांबा. मोनूली विचारा ना. मोनू खातात का तर. मोने तू भजे खाता का. मोनू तुम्ही या ना. बसा ना इकडून आई जवळ. आम्ही नाही बसत. दे ना ते बालीच्या हातात तू दे. हे मी पाहुण्याच्या हातात देऊ का. हो मग काय तर पाहुण्याचे कपडे पाहुण्याच्या हातात.
द्या तुम्ही. घ्या जावई बुवा म्हटलं. का रे का फक्त नारळ ड्रेसच का काही सोन्याची अंगठी गिंगठी काही तुमचं माप नव्हतं ना हजर. हा माप नव्हतं नाही तर गेलो तुम्ही सोनाराच्या दुकानात मधलं अंगठी दाखवा तू म्हणे माप सांगा. म्हटलं जावई बुवा आले नाहीत बुवा आता माप तर काही नाही. माप देऊन द्या पुढच्या अधिक महिन्याला बनवून ठेवतो मी. औंधा पाणी नाही आलं ना जावई बुवा अजून. शेतकरी माणसं बुवा आम्ही. असं आयलं का तुला काय कमी आहे रे. मा भावाचं मन लय मोठं आहे म्हणू नका. तो 5 बोटात का 10 बोट आहे अंगठा करू मले. पण रोज घाला लागते काय रे देव. एकही अंगठी काढा लागणार नाही नाही तर सध्या अंगठ्या करते तुम्हाला 5-10 बोटात. बाई सुन बाई हे लेकरायचे कळायचे पैसे देऊन दे. हो बाबा चालते हे वाण तुमचं. मस्त आहे हो ताट वाटी प्याला. तुला सेट घेतला. हे पोरायचे पैसे. सोनू मोनू तुमचे काही मापाचे कपडे नव्हते म्हणून आम्ही तुमचे ड्रेस नाहीत आणले. आईची साडी बाचा ड्रेस कसा हे अंदाजेच भेटते. तुम्ही घे जा घरी जाता जाता कपडे घ्या. मला हातात द्या ना मग मला पैसे. अरे लेख त्याला हातात. घे जा करायचे कपडे घे जा ते मापायच्या ना आले नाहीत नाही तर दिनू म्हणे कपडे आणतो पण मी भाऊ चुकेन लेकरायला होणार नाहीत मग फालतू पैशाचा नाश. त्याचे पैसे दे आपस ते घेतील. घे जा रे लेकरायला कपडे घे जा. हो बाबा घेईल ना. मा हे वहिनी ना बी आणलं होतं नाही हो. हे भले मागायला ते वहिनी दे मस्त झाले बाईची कमळ पाणी लावले नाही. मा घरी तर लय जागा आहे मी बी लावीन. घमीला आहे माझ्याजवळ मी त्या घमीलातच लावीन नाही तो. जाता जाता मला याद दे जो मा मी मागेल निले. ने ना मग दोन्ही जुळ्या घेऊन जाय ह्या. तिले काय मागा लागते. ने साजरी भाजी होती पराठे होतात याचे. काचे पराठे पालकाचे पालकच नाही म्हणतो ना तू. कमम्मा मी कमळाची गोष्ट करून राहिली ना. कमळाचं फुल पाहून राहिली ना. काय ते पालकाच्या जोड्या मी काल नेणार आहो पालकाच्या जोड्या काही ये नाही राहिले तर कुकडी लावते बाई. मला वाटलं तू याचीच गोट करू का. मला पालकच म्हणतं का नेतो मा. पालकाची नाही गोष्ट जाऊ. वहिनी या कमळाचं काय तर तुम्ही दे जाऊ मला मस्त आलं बिचारा फुलच साजरं लागायला. शांताबाई कमळाचं बी असते ना असं मोठं मोठं दाण्यासारखं टप्पर बी असते. हाय माझं आता ते लागते की नाही काय सांगा. नाही तर याच्याही लावतात बाई पण याच्यातलं काय जगते नाही जगत काय सांग. ती बी आणलं होतं तुमच्या भावानं. बीज म्हणतात बीज त्याले कमल बीज तर त्याचं लागले होते. पाण्यात लावा लागतात त्याच्या पाण्याला किती मोठं पाणी आहे. माझ्याजवळ मोठं गमीला आहे मी त्याच्यातच लावीन. टपावरही जायचं मोठं आहे हो चालते. झोप आली वाज झप ना मग. धंदा का आहे दुसरा झपा काढायचा शिवाय. हा घरातला धंदा तुम्हीच करता. मला धंदा आहे मी गलावर हात देतो झोपत राहायचो. जाऊ दे ना माय व. हो ना मला देत यादी ना बाली आली व. हो ना बरं झालं मी वाटलं की नाही दिनून आणते मग. दिनून सगळं समजते. शिटूही सगळं करते ना. तेल समजत नाही का एवढा काळा आहे अधिक महिना आहे तर आण लागते म्हणून. बाली आली का मा संग बोलली नाही मग बाली दिसली नाही व. मा घरी आली अतिनी आली ते. दाखव वहिनी हे तोडायला द्या ना माय काही ताटगीट. राहू द्या ना शांताबाई मग तोडतो मी. आता बुडीला काही काम नव्हतं बरं या जोड्या घेऊन यायची काही ताट आणलं ना प्लेटने आणली का जोड्यात तशा तोडता काय. अशी हाय हे मैसून शांती. कोणती सासू आहे अशी मग धंदा करू लागतो म्हणून. आम्ही करू लागतो बोल अशी करते. मग धंदा केला नाही की म्हणते की आमची बुडी काही करतच नाही. बरी म्हणते आता तरी करत नको जात जाऊ तो रे. त्याला एक धंदा म्हणजे त्या वहिनीचे 2 धंदे होतात. राहू देत जाय तू काही नको करत जाऊ. माय शांताबाई मी म्हणते नाही दिले काही करा उलट मी म्हणतो करू नका बाय बाई. कारण एक काम करतात आपले 10 काम वाढवतात आणि ते बडबड बडबड करणं त्याच्याविषयी असं म्हणतो बाय काहीच नका करत जाऊ. मग काढा सुद्धा काय रे बाबू ये पडशील ना. कुकडे पाय घालते कुकडे काय करते. आपल्या गावच्या दुकानदारानं तू ओळखते का त्याले.
आमच्या गावातल्या दुकानवाल्या दादाले. हो, काहून काय केलं त्यानं? तुले बोलला का तो काही? मला काही बोलणार नाही तो. त्यानं ना ग्रीन कलरचे कुरकुरेचं पाकिट आणले. मोठे मोठे पाकिट दुकानाच्या बाहेर लावले त्यानं. मीनच आहेत. तसं पाकिट ना खाल्लं नाही अजून. हा बस झालं बरं नाही खाल्लं तर बाई. ते पाकिट पाहिजे घेऊन म्हणून चल एवढं ना म्हटलं. अशी कोणती गोष्ट सांगते मोठा. काही नाही दुकानात झाला का? मला आई अशीच करतात त्या. मी इतका चांगला हाव ना की चांगला हाव मी. किती शहाणा हाव ना बरं. मी किती शहाणा हाव सांग ना मी किती शहाणा हाव. आकाश आहे एवढा. मी तर सगळं सांगतो. जेवढं मोठं आकाश आहे तेवढा आहे ना माझा प्रणव आहे. आहे ना हो मी हावच ना. तुलाच हाव मी. पाय केवढंच आहे ते आकाश. पाय ना वर मान करणं. उलचकताय मी. उलचकत आहे मग प्रणव किती मोठा आहे ना आहे. मग आत्या देतं का ती एक पाकिट घेऊन? 10 रुपयाचं आहे. 10 रुपये पाहिजेत मग. 10 रुपये दिले दुकान दादाले की दुकानवाला दादा एक पाकिट देते. 10 रुपयाचं? बरं चाल मी घेऊन देतो. नाही ना तू नको घेऊ ना. आई बोल ना मग. तू अतीच बस. मला फक्त 10 रुपये दे. मी जातो आणि दुकानवाल्या काकाजवळून पाकिट घेतो आणि तिकडे खाऊन टाकतो आणि कागदी तिकडेच फेकून देतो. मग घरी येतो. आईला माहीतच होत नाही. असं तिचे चोरून खात काय? ते काढ ना मग. तुली काढली ना मली दिन घराबाहेर काढून. म्हणे ना आली मोठी अम्मा पोराले चोरून खाणं शिकवतं काय? असं म्हणे. चोरून खात असतात का आईच्या? आईले सांगून आणि दाखवून खात असतात ना सगळं. काही भेट नाही तिले. ती काही मार नाही. दे शांती त्याला घेऊन दे. कायचं पाकिट आहे तर. किती मग गुणाचा माझा नातू आहे व. लई साजरा आहे बाई. मा पोरावांनी शायनाला. काही नको सांगू मा. पांडू लहानपणी लहान आठवता का? किती आटेलपणा करे निरा. प्रणव त्याच्या मायेवरच गेला. तेच इतकी शायनी अशी. जे तू होती का पायाले? ते किती शिनी होती लहानपणी तर. आता ते एवढी पाजी आहे. लहानपणी किती पाजी असणार आहे माय बाई. तिच्या वाणी नाही झाला मला. मालेकासारखाच झाला. मालेक असाच आहे साना. अरे बा जाऊ दे ना. मी कोणासारखा बी होऊ दे ना. एक पाकिट तर घेऊन द्या लागते फक्त. 10 रुपयाचा तर हाय हो आत्या. 10 रुपये दे. मी एक पाकिट खाऊन घेतो. मग तुम्ही ठरवत बसा कोणासारखा झालो ते लोक. मी कोणासारखा झालो हे ठरवता दुकानातले पाकिट संपून जातील ना. काय रे बाबड्या? वहिनी मले 200 रुपये देतात. 200 रुपये कशाला? नोटबुक आणायला लागतात आणि पेनही आणायला लागतात. दादाले कोण देत मग कधी? म्हणे माझं चिल्लर नाही वहिनीले मागजो. तुमच्या दादाले ना माझ्याजवळ पैसे दिसले की ते तिच्या जवळची कधी कधी खर्च करतो आणि कधी नाही. अर्जंट आहे का? नाही तर संध्याकाळी दादा आले की मागून घ्या ते पैसे. तुम्हीच मागजा ना. आता मला देऊन द्या. मी मला आणतो. तुम्ही मग दादाले मागून घ्या. देत नाही तुमचा दादा. मग तुम्ही मागा तुम्हाला देतील तरी. बरं जाऊ दे. जा ना. कुठून आणता का दुकानात? हो 2 नोटबुक आणतो काही पेन आणतो. दुसरा आणला ते खरी काही. बाबड्या बिस्किट आणजा बरं. श्यामचे बिस्किटही झाले. आणि ते मुरमुऱ्याचं इकेट आणजा बरं. मग मुरमुरे भाजून ठेवतो मी त्याच्यासाठी. हो द्या मग पैसे थैली द्या. बरं बाबड्या मी काय म्हणतो. मग आईचा फोन आलता. आई बोलल्या तुमच्यासोबत का? काही नाही ते मंजूताईचं सांगत जाय तिली पाहुणे आलते असंच. मग प्रणव बोलला. मामा बोलला. आजी बोलली. तुमची मामी? नाही मामी नव्हती वाटते तर ती. मामी काही काम करशील. कहून आईने विचार तुम्हाला तर तुम्ही आंघोळीला गेलते ना तर मग मी सांगलं बहिणी अंगठून राहिले. हा ना असं का? आई म्हणत का याचं काही म्हणत का कधी येतो काय? नाही बाबा आपल्या आई तिकडेच राहतात का? कधी येतात? ते म्हटलं नाही का आईले या म्हणून घरी? आम्हाला गमत नाही या घरी.
किती दिवस राहता बस झालं ना म्हणा राहिलं. पा आता आई तिकडे जाऊन बसले तर मला जायला भेटलं अधिक महिन्याले. माझा अधिक महिना राहिला नाही. हा मग तुम्ही फोन करा ना आईले आणि तुम्ही सांगा ये म्हणून. मला थोडी माहित आहे. मी तर म्हटलं आईले का माहित नाही का आपण इकडे आलो तर इले जायला नाही भेटलं म्हणून. याचं काही म्हटलं नाही आहे ना की या दिवशी येतो का त्या दिवशी येतो. तुम्ही सांगा का बलते नाही म्हणत म्हणून. हा दादानं सांगितलं होतं ना. दादानं सांगितलं आईले फोन करून की बाई येत नाही म्हणते. हो ना असं. बरं जा मग आणा ते सांग घेऊन या जा. आम्हाला देऊ का सांगू. नाही फक्त चॉकलेट नका देऊ त्याला घेऊन हा. तसं दुखत जाय रात्री रडत जाय तो. दात किडला त्याचा. पण तो ऐकत नाही. त्याला घरीच ठेवा मग. दुकानात नेला की तो चॉकलेट घेतल्याशिवाय येतच नाही वापस. दांगडूच करत येतात ती. येऊ नका त्याला राहू द्या मग. क्षमा ये इकडे आपण. जाय रे जोय तो आई बोलवून राहिली. तू ते साबू चालला भू टाटा चालला तू. काय ना बे कुठं नाही चाललो मी भूरगीर. तुला सांगितलं जाय तू आई चालली भूर. जाय जाय तू आई चालली. ये रे क्षमा इकडे या आपण जाऊ भोरी.